ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. एक्सटर्नल जेनाइटलिया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये इंटरनल पार्ट आपले झालेले कोणते? फर्स्ट आपण ओव्हरी स्टडी केलं, त्यानंतर नेक्स्ट हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी. ओव्हरीची हिस्टोलॉजी आपण बघितलेली आहे. त्यानंतर ओव्हिडक्ट बघितलं, त्यानंतर युटेरस, सर्व्हिक्स आणि वजाइना हे पार्ट झालेले आहेत. हे सगळे इंटरनल जेनाइटल ऑर्गन किंवा इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. नेक्स्ट आहे एक्सटर्नल जेनाइटलिया. एक्सटर्नल जेनाइटलिया म्हणजे काय? तर पार्ट्स एक्सटर्नल टू वजाइना, वजाइनाच्या बाहेर जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत त्याला एक्सटर्नल जेनाइटलिया असं म्हटलं जातं. मग एक्सटर्नल जेनाइटलिया मध्ये आपण मेनली वल्वा आणि त्याच्यामध्ये येणारा वेस्टिब्यूल, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लायटोरिस, मॉन्स प्युबिस हे सगळे ऑर्गन जे ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. आणि त्यानंतर दोन ॲक्सेसरी ग्लँड दिलेले आहेत, बार्थोलिन्स ग्लँड आणि मॅमरी ग्लँड. ओके, तर सगळ्यात फर्स्ट वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल काय बघा? वेस्टिब्यूल इट इज ए व्हर्टिकल डिप्रेशन. इट इज ए व्हर्टिकल डिप्रेशन. पहिली गोष्ट हे व्हर्टिकल डिप्रेशन आहे आणि या डिप्रेशन मध्ये दोन ओपनिंग प्रेझेंट असतात. वन इज वजाइना अँड अनदर इज युरेथ्रल ओपनिंग. सो युरेथ्रल ओपनिंग and vaginal opening is present in this vestibule. So vestibule हे vertical depression. So मी तुम्हाला आधी पण सांगितलं याचे डायग्राम स्टेट बोर्ड मध्ये नाही किंवा एनसीईआरटी मध्ये नाहीये, त्यामुळे शक्यतो कन्सेप्ट क्लिअर होत नाही की काय कुठल्या ऑर्गन बद्दल सांगितलेलं आहे. सो तुम्ही जर एक्स्ट्रा सर्च केलं किंवा रेफरन्स बुक बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डायग्राम बघायला मिळेल. सो तरी बघा, ठीक आहे. वेस्टिब्यूल हे व्हर्टिकल डिप्रेशन आहे मी तुम्हाला सांगितलं आणि या डिप्रेशन मध्ये पाठीमध्ये फक्त बोलतो, या डिप्रेशन मध्ये दोन ओपनिंग प्रेझेंट असतात. पहिलं जे आहे ते युरेथ्रल ओपनिंग आणि दुसरं जे आहे ते वजाइनल ओपनिंग, असे दोन ओपनिंग प्रेझेंट असतात. तर या ठिकाणी हे जे पुढचं ओपनिंग आहे ते युरेथ्रल ओपनिंग आहे आणि बॅक साइडला जे असतं ते वजाइनल ओपनिंग. अंडरस्टँडिंग साठी हे जे आहे ते ॲनस आहे किंवा ॲनस हे ओपनिंग आहे. ॲनसच्या बाजूला जे असणार आहे ते पाठीमागचं जे असणार आहे ते कुठलं असेल? वजाइनल ओपनिंग. आणि हे जे आहे ते युरेथ्रल ओपनिंग. मी आधी पण सांगितलं होतं फिमेल मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिएटिव्ह सिस्टीम सेपरेट आहे. सो युरेथ्रल ओपनिंग जे आहे याच्यामधून युरिन बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाणार आहे आणि वजाइनल ओपनिंग जे आहे या वजाइनल ओपनिंग मधून तीन गोष्टी त्याच्यामध्ये. फर्स्ट तर मेन्स्ट्रुअल फ्लुइड सांगितलं होतं तुम्हाला. सो मेन्स्ट्रुएशनचं जे काही फ्लुइड असेल ते इथून रिलीज केलं जाणार आहे. नेक्स्ट नॅचरल ट्रॅक्ट ऑफ बर्थ. बर्थचा जो नॅचरल कॅनल आहे तर तो हा वजाइना आहे. वजाइनल ओपनिंग मधून नॅचरल बर्थ दिली जाते फिटसला. आणि थर्ड जे आहे ते सीमेन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये याच ओपनिंग मधून इंट्रोड्यूस होतं. सो हे तिन्ही या ओपनिंगचे फंक्शन्स आहेत. सो आय होप की आयडिया आली असेल. वेस्टिब्यूल हे व्हर्टिकल डिप्रेशन आहे ज्या डिप्रेशन मध्ये युरेथ्रा आणि वजाइना या दोघांची ओपनिंग प्रेझेंट असतात. युरेथ्रा ही ट्यूब आहे त्याचं ओपनिंग प्रेझेंट आहे आणि वजाइना ही सुद्धा ट्यूब आहे त्याचं ओपनिंग त्या व्हर्टिकल डिप्रेशन मध्ये प्रेझेंट आहे. वेस्टिब्यूल नंतर नेक्स्ट आहे लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा बघा. इन लॅबिया मायनोरा इट इज पेअर ऑफ थिन फोल्ड. पेअर ऑफ थिन फोल्ड. ओके, थिन फोल्ड आहे, स्किन लाईक फोल्ड असतो. नेक्स्ट हा थिन आहे. इट इज इनर टू लॅबिया मेजोरा. इनर टू लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या आतल्या साईडला हा प्रेझेंट आहे. नेक्स्ट मर्ज पोस्टेरियरली अँड फॉर्म फोर्चिटे. मर्ज पोस्टेरियरली अँड फॉर्म फोर्चिटे. ओके, तो फोर्चिटे हे या ठिकाणी फॉर्म होणार आहे. नेक्स्ट बघा, anterior end converge
form hood like covering on hood like covering on clitoris. सो आता बघा लॅबिया मायनोरा. फर्स्ट थिंग लॅबिया मायनोरा काय बघा, पहिली गोष्ट इट इज थिन फोल्ड, इट इज इनर टू लॅबिया मेजोरा. सो हा जो बाहेरचा पार्ट आहे तो लॅबिया मेजोर आहे. हे जे दोन ओपनिंग आहेत त्या दोन ओपनिंगच्या बाजूला थिन फोल्ड प्रेझेंट असतो स्किनचा, तर तो जो थिन फोल्ड आहे त्या फोल्डला लॅबिया मायनोरा असं म्हटलं जातं. नेक्स्ट इट मर्ज पोस्टिरियरली. हे जे थिन फोल्ड आहे या पोस्टिरियर रिजन मध्ये मर्ज झालेले असतात आणि मर्ज होऊन जो एरिया तयार होतो त्याला फोर्चिटे असं म्हटलं जातं. सो पोस्टिरियरली अँडच्या साइडला बॅक साइडला हे मर्ज झालेले. सो मर्ज झालेले, सो त्याच्यावरती प्रेशर जर आलं तर ते पेनफुल असू शकतं. सो हे जे दोन स्किनचे फोल्ड आहेत तिथं मर्ज होऊन फोर्चिटे तयार झालेले आहेत आणि या एंडला anterior end converge to form hood like covering on clitoris. सो इथं क्लायटोरिस थोडंसं फ्लेशी एलिव्हेशन असतं, एलिव्हेट झालेला पार्ट असतो आणि त्या पार्ट वरती असणारं कव्हरिंग, ते कव्हरिंग जे आहे ते लॅबिया मायनोरा पासून तयार झालेले. सो समजलंय का बघा, हे लॅबिया मायनोरा इट इज थिन फोल्ड. थिन फोल्ड आहे, इट इज प्रेझेंट अराउंड द ओपनिंग. ओपनिंगच्या बाजूला असणारा हा थिन फोल्ड आहे. नेक्स्ट हा जो आहे तो थिन फोल्ड पोस्टिरियर साइडला कॉन्व्हर्ज होऊन काय तयार करणार आहे, फोर्चिटे, आणि अँटेरियर एंडला जो कॉन्व्हर्ज होईल अँटेरियर एंडला क्लायटोरिस हे थोडंसं एलिव्हेशन प्रेझेंट असतं. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पेनिस हा ऑर्गन आपण बघतो. सो पेनिसची होमोलॉजी दाखवणारा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला कुठला ऑर्गन आहे, क्लायटोरिस. सो अँटेरियर एंडला इथं थोडंसं एलिव्हेशन येतं, ते एलिव्हेटेड जो पार्ट आहे त्या पार्टला आपण क्लायटोरिस म्हणतो आणि त्या क्लायटोरिसच्या वरचं कव्हरिंग जे आहे ते या लॅबिया मायनोरा पासून बनलेलं असतं. सो दिस इज लॅबिया मायनोरा. इथपर्यंत समजलं. पहिलं वेस्टिब्युल समजलं. वेस्टिब्युल हे जस्ट डिप्रेशन आहे, ज्या डिप्रेशन मध्ये दोन ओपनिंग आहेत. त्या डिप्रेशनच्या बाजूला असणारा स्किनचा जो आतला फोल्ड आहे त्या फोल्डला काय म्हणतो आपण, लॅबिया मायनोरा. आणि त्याच्या बाजूचा थिक जो स्किनचा फोल्ड असतो, हेअर्स ग्रो होतात ज्याच्यावरती, तर तो जो थिक स्किन फोल्ड आहे त्याला लॅबिया मेजोरा म्हटलं जातं. सो लॅबिया मायनोरा तुम्हाला सांगितलं, ह्याचे दोन पार्ट नीट लक्षात ठेवा, फोर्चिटे अँड हुड लाईक कव्हरिंग ऑन क्लायटोरिस. फोर्चिटे बॅक साइडला पोस्टिरियर साइडला तयार झालेले आणि अँटेरियर एंडला क्लायटोरिसचं कव्हरिंग जे आहे ते तयार झालेले. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट बघा, लॅबिया मेजोरा नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे क्लायटोरिस. ओके, क्लायटोरिस कोनिकल, sensitive, made up of erectile tissue, but it is projection on anterior end okay, so clitoris it is conical, sensitive, projection on anterior end of labia minora. तुम्हाला आता सांगितलं लॅबिया मायनोराचा अँटेरियर एंड म्हणजे क्लायटोरिस आहे. नेक्स्ट पेअर ऑफ इरेक्टाइल टिश्यू, पेअर ऑफ इरेक्टाइल टिश्यू. इरेक्टाइल टिश्यू जे त्याला कॉर्पोरा कॅव्हर्नोसा असं म्हटलं जातं. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा याच्यामध्ये प्रेझेंट असतो अँड इट इज होमोलोगस टू पेनिस. मी स्टार्ट करण्याआधी तुम्हाला सांगितलेलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही ऑर्गन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची होमोलॉजी दाखवतात. सो त्यापैकी मी पहिली होमोलॉजी तुम्हाला सांगितली. क्लायटोरिस हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या पेनिस सारखा आहे. सो पेनिस थोडा एनलार्ज पार्ट असतो, क्लायटोरिस खूप छोटं एलिव्हेशन असतं अँटेरियर एंडला. नेक्स्ट कोनिकल आहे आणि सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे. ओके, सेन्सिटिव्ह असतं हे प्रोजेक्शन ऑन अँटेरियर एंड. प्रोजेक्शन तुम्हाला समजतं, जस्ट थोडासा फॉरवर्ड आलेला रिजन त्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो ऑफ लॅबिया मायनोरा. त्याच्यामध्ये इरेक्टाइल टिश्यू प्रेझेंट आहे. हे नाव आधी ऐकलंय की नाही? ऐकलंय. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्जिओसस दोन सांगितलेले. कुठे? पेनिस मध्ये इरेक्टाइल टिश्यू आहे. सो ते टिश्यू पेनिसला इरेक्ट करण्यासाठी हेल्प करतात सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी. ओके, तर तसंच हा जो क्लायटोरिस आहे याच्यामध्ये सुद्धा इरेक्टाइल टिश्यू आहे. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा हा सुद्धा सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी इरेक्ट होणार आहे. And this organ shows homology with the penis in male reproductive system. Male reproductive system मधल्या पेनिसची होमोलॉजी दाखवणार आहे. बघा, पेनिस सारखं आहे आणि पेनिस सारखं याच्यामध्ये इरेक्टाइल टिश्यू सुद्धा प्रेझेंट आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी क्लायटोरिस. नेक्स्ट आहे लॅबिया मेजोरा.
Okay, in labia majora, first thing it is paired organ आहे. Next it is fleshy fold of skin. क्लिअर कट स्किन सांगितलेलं आहे. त्याच्या आतला जो लॅबिया मायनोरा सांगितलेला तो अगदी स्किनचा नाहीये, थोडासा वेगळा टिश्यू प्रेझेंट आहे. पण लॅबिया मेजोरा स्किनचा थिक फोल्ड आहे आणि हा जो थिक फोल्ड आहे लॅबिया मेजोरा, इट फॉर्म्स बाउंड्री ऑफ वल्वा. बाउंड्री ऑफ वल्वा. आता वल्वा काय आहे बघा, ज्याच्यामध्ये आता बाहेर स्किनचा फोल्ड आहे. जास्तीत जास्त ज्या फोल्ड वरती हेअर्स ग्रो होतात त्या फोल्डला, बाजूच्या स्किनच्या फोल्डला आपण काय म्हणणार आहोत, लॅबिया मेजोरा. त्या फोल्डच्या आतला थिन फोल्ड आहे त्याला काय म्हणतो आपण, लॅबिया मायनोरा. आणि त्या लॅबिया मायनोरा मध्ये जे व्हर्टिकल डिप्रेशन आहे, ज्या दोन ओपनिंग आहेत, डिप्रेशन आहे त्यात ओपनिंग आहे, त्याला काय म्हणतो आपण, वेस्टिब्यूल. आणि या सगळ्या पार्टना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, वल्वा. सगळ्यांना एकत्रितपणे वल्वा म्हणतात. तर या वल्वाची बाउंड्री कोणापासून तयार झालेली आहे, लॅबिया मेजोरा पासून. सो फर्स्ट थिंग इट इज पेअर्ड, म्हणजे इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला लॅबिया मेजोरा असणार आहे. सेकंड थिंग फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन. फ्लेशी आहे, थिक आहे. नेक्स्ट स्किन पासून बनलेला आहे आणि हा वल्वाची बाउंड्री तयार करणार आहे. त्यानंतर लॅबिया मेजोरा नंतर नेक्स्ट बघा, इट सराउंड अँड प्रोटेक्ट अदर पार्ट. हा अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा राहिला, सराउंड अँड प्रोटेक्ट अदर पार्ट, म्हणजे आतले जे पार्ट आहेत त्या पार्टचं प्रोटेक्शन करणं ह्या फ्लेशी फोल्डचं फंक्शन आहे. जेणेकरून सपोज इंजुरी जरी झाली तर ह्या इनर पार्टचं प्रोटेक्शन करेल. सो इट सराउंड अँड प्रोटेक्ट इनर पार्ट अँड इट शोज होमोलॉजी. हा सुद्धा होमोलॉजी दाखवणार आहे. इट इज होमोलॉगस टू स्क्रॉटम इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण स्क्रॉटम बघितलेला आहे, ज्याच्या आतमध्ये टेस्टिस लोकेट झालेले असतात. इथं तसं काही नाहीये, पण पेनिसच्या बिहाइंड असणारा जसा स्क्रॉटम आहे तसं पुढे प्रोजेक्शन आलेला क्लायटोरिस आहे, छोटासा ऑर्गन, आणि त्याच्या बिहाइंड असणारा स्क्रॉटम सारखा एनालॉजी दाखवणार आहे लॅबिया मेजोरा. सो दोन्ही होमोलॉगस ऑर्गन लक्षात ठेवा. क्लायटोरिस इज होमोलॉगस टू द पेनिस and labia majora is homologous to the scrotum in male reproductive system. इथपर्यंत समजलं? चला एकदा रिपीट करा. एक्सटर्नल जेनिटलिया सांगते, हे पार्ट कुठे प्रेझेंट आहे, एक्सटर्नल टू द वजाइना, वजाइनाच्या बाहेर आहे. मग या पार्ट मध्ये कुठले कुठले सांगितले, सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणतात, येस, वल्वाच्या सेंटरला उभी खाच आहे त्याला काय म्हणायचंय, वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल मध्ये दोन ओपनिंग आहेत, कुठले, युरेथ्रा आणि वजाइना. त्या वेस्टिब्यूलच्या बाजूला थिन फोल्ड प्रेझेंट आहे. तो जो फोल्ड आहे त्याला म्हणायचं लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोराचं पोस्टीरियर एंड मर्ज होतो आणि जो स्किनचा एकदम नाजूक फोल्ड तयार होतो त्याला म्हटलं जातं फोर्जिटेड. आणि अँटीरियर एंडला कव्हरिंग तयार करतो. क्लायटोरिसच्या वरचं कव्हरिंग, फूड लाईक कव्हरिंग तयार केलं जातं, थोडंसं एक्सटेंडेबल मोठं कव्हरिंग असतं. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, क्लायटोरिस. क्लायटोरिस काय आहे, सेन्सिटिव्ह कोनिकल प्रोजेक्ट झालेला एक रिजन आहे, अँटेरियर एंडला असणारा. लॅबिया मायनोराच्या अँटेरियर एंडला प्रोजेक्ट झालेला एक रिजन आहे, ज्याला काय म्हणतो आपण, क्लायटोरिस. हा क्लायटोरिसच्या आतमध्ये एक इरेक्टाईल टिश्यू आहे, कॉर्पोरा, त्यावर नसतं. आणि इट इज होमोलॉगस टू द पेनिस इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. लॅबिया मेजोरा हे इनर पार्ट झाले, थोडे डिप्रेशन झालं, ओपनिंग झाले, त्याच्यावरचा आतला सेन्सिटिव्ह फोल्ड झाला, तर त्याच्यावरती स्किनचा एक फ्लेशी फोल्ड आहे. तर त्या फ्लेशी फोल्डला काय म्हणतो आपण, लॅबिया मेजोरा. सो वल्वाची हा बाउंड्री तयार करणार आहे. आणि सेकंड थिंग, आतमधले जे ऑर्गन आहेत त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम हा लॅबिया मेजोरा करेल. अँड इट इज होमोलॉगस टू द स्क्रॉटम इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. लॅबिया मेजोरा नंतरचा लास्ट नेक्स्ट पार्ट आहे मॉन्स प्यूबिस. ओके, मॉन्स प्यूबिस बद्दल काय सांगितलंय बघा, फ्लेशी एलिव्हेशन. ओके, इट इज फ्लेशी एलिव्हेशन अबव लॅबिया मेजोरा, अबव लॅबिया मेजोरा. ओके, अँड शोज प्यूबिक हेअर. ठीक आहे, आपला ॲब्डोमेन जसं डाऊन मर्ज होणार तसं हा वरचा ॲब्डोमेन कडे असणारा हा रिजन आहे स्किनचा, ज्याच्यावरती हेअर्स ग्रो होणार आहे. तर हा जो वरचा फ्लेशी एलिव्हेटेड रिजन प्रेझेंट आहे, या रिजनला म्हटलं जातं मॉन्स प्यूबिस.
मॉन्स प्युबिस बघा, हा स्किनचा बाहेरचा जो थिक फोल्ड होता त्याला काय म्हटलं आपण? लॅबिया मेजोरा. ही बाउंड्री तयार केली. आता हा वरचा अँटेरियर ॲब्डोमेनकडे असणारा जो रिजन आहे त्या रिजनला काय म्हटलं जातं? मॉन्स प्युबिस अँड शोज प्युबिक हेअर. प्युबिक हेअर जे त्या पार्टवरती मॅक्स ग्रो होतात. सो दिस इज अबाउट दी मॉन्स प्युबिस. आणि एक्सटर्नल जेनेटेरिया संपलेलं आहे. तुम्हाला समजलं सगळ्यांना? डायग्राम ड्रॉ केली का? डायग्राम यासाठी फक्त लक्षात ठेवा, पुन्हा मग हे वर्ड लक्षात येत नाही की कुठे काय सांगितलेले. सो त्याच्यामध्ये फर्स्ट मी अगदी रफ डायग्राम ड्रॉ केली आहे, क्लायटोरिसेशन मध्ये दाखवलेला नाही. सो या एंडला थोडासा एलिव्हेटेड पार्ट असतो आणि या पार्टला क्लायटोरिस असं म्हटलं जातं. युरेथ्रल ओपनिंग सांगितलं. वजायनल ओपनिंग, हा जो थिन फोल्ड आहे डिप्रेशनच्या बाजूला या फोल्डला म्हणतोय आपण लॅबिया मायनोरा. स्किनचा जो थिक फोल्ड आहे त्याला म्हणतोय आपण लॅबिया मेजोरा. हा जो पार्ट मर्ज झालेला आहे लॅबिया मायनोराचा त्याला म्हटलं जातं फोर्चिटे. ओके, त्यानंतर नेक्स्ट हे जे व्हर्टिकल डिप्रेशन आहे ज्याच्यामध्ये दोन ओपनिंग प्रेझेंट आहेत त्या डिप्रेशनला काय म्हटलं जातं? वेस्टिब्यूल. आणि हा जो वरचा पार्ट आहे या पार्टला म्हटलं जातं मॉन्स प्युबिस. प्युबिक हेअर ग्रो होतात. सो बऱ्यापैकी पार्ट सांगितलेले: वेस्टिब्यूल, लॅबिया मायनोरा, लॅबिया मेजोरा, फोर्चिटे, क्लायटोरिस, वजायनल ओपनिंग, युरेथ्रल ओपनिंग आणि मॉन्स प्युबिस. सिस्टीम मध्ये जास्त ग्लँड्स बघितल्या. कुठल्या ग्लँड होत्या? सेमिनल, वेसिकल, करेक्ट. दुसरं प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरी काउपर्स ग्लँड. त्यालाच काय म्हटलं जातं? बल्बो युरेथ्रल ग्लँड. करेक्ट. हे सगळे नेम लक्षात ठेवा. ह्या सगळ्या ग्लँड मिळून सिक्रेट होणारा सिक्रेशन प्लस सीमेन आणि अजून इपिडिडॅमिस शिकलेला आहात तर इपिडिडॅमिस सुद्धा काही फ्लुइड सिक्रेट करतो. या सगळ्यांच्या सिक्रेशनला मिळून आपण काय म्हणतो? सीमेन. जे एका इजॅक्युलेशन मध्ये कमीत कमी 2.5 to 4 ml सीमेन असतं. सो ते सिक्रेशन भरपूर आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये डायरेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड ही एकच ग्लँड दिली आहे, वेस्टिब्युलर ग्लँड किंवा बार्थोलिन्स ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. आताच तुम्ही वेस्टिब्यूल शिकलाय ना? जे व्हर्टिकल डिप्रेशन आहे ज्याच्यात दोन ओपनिंग आहेत त्या डिप्रेशनला आपण काय म्हणतो? वेस्टिब्यूल. तर या ज्या ग्लँड आहे वेस्टिब्युलर ग्लँड ही पेअर आहे, पेअर्ड ऑर्गन म्हणजे दोन ग्लँड्स असतात. नेक्स्ट इट इज होमोलोगस टू बल्बो युरेथ्रल ग्लँड. तिसरा ऑर्गन सांगते होमोलॉजीचा. पहिला कुठला सांगितला? क्लायटोरिस. क्लायटोरिस कोणाशी होमोलॉजी दाखवतो? मेलशी. दुसरा लॅबिया मेजोरा. मेजोरा कोणाशी दाखवतो? स्ट्रॅटम. आणि हा तिसरा आहे वेस्टिब्युलर किंवा बार्थोलिन्स ग्लँड शोज होमोलॉजी विथ द बल्बो युरेथ्रल और काउपर्स ग्लँड इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, आता या कुठे ओपन होतात? इट ओपन इन वेस्टिब्यूल. सो ती जी खाच आहे साधारण वजायनल ओपनिंगच्या बाजूला त्याचे ओपनिंग असतात दोन आणि हे वेस्टिब्यूल मध्येच ओपन होतं. इन शॉर्ट ते जे व्हर्टिकल डिप्रेशन आहे त्या डिप्रेशन मध्ये ह्या ग्लँडचं सिक्रेशन फ्लुइड जे आहे ते सिक्रेट केलं जाणार आहे आणि ते जे फ्लुइड आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जेवढं सिक्रेट होतं तितकं अमाऊंट नाहीये, कमी आहे. पण एक ल्युब्रिकेटिंग फ्लुइड कंटिन्युअस हा पार्ट जो तो मॉइस्ट ठेवला जातो. हे जे ग्लँड्स आहेत यांचं सिक्रेशन जे ते कंटिन्यू सिक्रेट होत असतं. सो रिलीज ल्युब्रिकेटिंग फ्लुइड. ते फक्त ल्युब्रिकेटिंग फ्लुइड आहे जे सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये हेल्पफुल ठरणार आहे. सो या पार्ट मध्ये ते रिलीज केलं जातं. सो ही एकच ग्लँड तुम्हाला याच्यामध्ये ॲक्सेसरी ग्लँड मध्ये लक्षात ठेवायची. दुसरी जी आहे मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट प्युबर्टी पिरियड मध्ये होते आणि त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन जे आहे ते प्रेग्नन्सी पिरियड मध्ये होतं. तर ती जी मॅमरी ग्लँड आहे तिचं स्ट्रक्चर तर त्याच्यामध्ये बऱ्याच डक्टचे नेम दिलेले. जसं तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ॲक्सेसरी डक्ट शिकला कुठल्या? रेटिटेस्टिस, वासा इन्फ्लोरेन्शिया, एपिडिडॅमिस. तसंच सिक्वेन्सली तुम्हाला मॅमरी ग्लँड मधले डक्ट जे आहेत ते लक्षात ठेवायचे. सो ते मी तुम्हाला सांगितलं. ती डायग्राम एनसीईआरटी मधूनच करायची. एनसीईआरटी मध्ये डायग्राम मोठी दिलेली आहे आणि सगळे लेबल व्यवस्थित दिलेले त्यामुळे ते करेक्ट कळतं लोब काय आहे, एम्प्युला काय आहे. सो ते पार्ट समजून घेण्यासाठी आपण तीच डायग्राम पाहणार आहोत. सो मॅमरी ग्लँड
बोलू नका. काय सांगितलं बघा, मॅमरी ग्लँड. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट मॅमरी ग्लँड, तिचं मेन फंक्शन आहे प्रोड्यूस मिल्क प्रोड्यूस करणार आहे अँड रिलीज आफ्टर पार्च्युरेशन. फिटसला बर्थ दिल्यानंतर ते मिल्क जे आहे ते रिलीज केलं जाणार आहे. नेक्स्ट बघा, डेव्हलपमेंट ॲट प्युबर्टी. या ग्लँडची डेव्हलपमेंट प्युबर्टी पिरियड मध्ये होणार आहे. डेव्हलपमेंट ॲट प्युबर्टी, त्या आधी डेव्हलप होत नाही, ची डेव्हलप ॲट प्युबर्टी. नेक्स्ट, याची डेव्हलपमेंट कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहे? अंडर इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. दोन हार्मोनच्या इन्फ्लुएन्स मध्ये मॅमरी ग्लँड डेव्हलप होत असते. त्यातला पहिला हार्मोन सांगितला इस्ट्रोजन. कोण सिक्रेट करतं तर तुम्हाला माहिती आहे, ओव्हरीमध्ये डेव्हलप होणारा फॉलिकल इस्ट्रोजन सिक्रेट करतो. आणि सेकंड जो दिलेला आहे ओके, तर दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. तर हे दोन्ही हार्मोन जे आहेत